नमस्कार वाईटी फॅमिली, दिवस किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रमजान ईद स्पेशल इफ्तारीसाठी सोया एग टिक्कीची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे सोयाबीन हे पाण्यामध्ये छान असे सोक करून घेतलेले आहे. आता त्यामधलं सर्व पाणी निथळून काढून घेऊया पिळून. आता पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण ते मिक्सर जारमध्ये छान असं बारीक करून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करून घेऊयात. आता आपण मसाल्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत. ते छान अशी बारीक करून घेऊयात. छान अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 अंडे घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण सोयाबीनच्या मिश्रणामध्ये बटाटे किसून टाकून घेऊयात. इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत. आता आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊयात. तसेच हळद, मीठ टाकून घेऊयात आणि धना पावडर. इथे मी चिकन मसाला देखील टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण वाटण बारीक केलेले टाकून घेऊयात. व हे छान असं मिक्स करून घेऊयात मिश्रण संपूर्ण. इथे आता आपण मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊयात व पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात. इथे आपलं मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याची टिक्की बनवून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या मिश्रणाची टिक्क्या बनवून घेऊयात. अशाच प्रकारे मी इथे सर्व टिक्क्या तयार करून घेत आहे. आता इथे आपल्या टिक्क्या तयार करून झालेल्या आहेत. आपण तवा तापायला ठेवलेला आहे. त्यावरती तेल टाकून घेऊयात व आपण तयार केलेले टिक्क्या ह्या एक एक छान असे ठेवून घेऊयात गरम तव्यावरती. व छान अशा शेकून घेऊयात. इथे टिक्की पलटी करताना हलक्या हाताचा वापर करा, नाहीतर टिक्की आपली तुटू शकते. व टिक्की खाली हे तेल थोडं थोडं सोडत राहा, जेणेकरून आपली टिक्की तव्याला चिटकणार नाही. आपण टिक्की पलटी मारून घेतलेली आहे. आता त्याला थोडं प्रेस करत करत आपण शेकून घेऊयात, जेणेकरून आपल्या टिक्कीला हा गोल्डन असा ब्राऊन कलर येईल व टिक्की क्रिस्पी देखील होईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही टिक्क्या छान अशा शेकून घ्या. इथे आपल्या टिक्क्या तयार आहेत. आपण साईडला काढून घेऊया व त्याच्यासोबतच एक चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे व पनीर क्यूब घेतलेले आहे. तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही दही देखील टाका. इथे माझ्याकडे दही अवेलेबल नव्हते. व त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्सचर बारीक करून घेऊयात. इथे आपल्या टिक्क्या ह्या छान अशा तयार आहेत. आता आपण त्यावर ही बारीक केलेली चटणी टाकून घेऊयात. तयार आहेत आपल्या इफ्तारी स्पेशल सोयाबीन एग टिक्की. खाण्यासाठी एकदम टेस्टी व करण्यासाठी साधी सोपी रेसिपी आहे व कमी वेळेमध्ये झटपट तयार देखील होते. तर तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
मस्त खा, स्वस्त राहा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.